तर कसे आहात कृषी मित्रांनो? 23 फेब्रुवारीला आपला पेपर आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आणि आज आहे शनिवार. म्हणजेच आपल्याला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस याच्यामध्ये 2 दिवस आपल्याला राहतात आणि सोमवारी पेपर आपला सुरू होईपर्यंत तुमच्याकडे जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्ही काय करणार आहात, तुम्ही काय करू शकताय की आपल्याला जास्तीत जास्त 70 पैकी 70 मार्क्स या विषयामध्ये पडले पाहिजेत. आणि हे काही अशक्य गोष्ट नाही. दरवर्षी असे खूप विद्यार्थी असतात की ज्यांना 70 पैकी 70 मार्क्स या विषयामध्ये मिळतातच. आणि नक्की त्यांच्या या 70 पैकी 70 मार्क्सच्या यशाच्या मागचं रहस्य काय हे देखील आपण आज बघूयात. तर थोडाही वेळ न घालवता पहिल्यांदा आपण जे परीक्षा जी आहे ती परीक्षेमध्ये 70 मार्क्समध्ये महत्त्वाचे जे आहेत ते आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन देखील या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. आता या व्हिडिओचे 2-3 भाग होऊ शकतात. मात्र पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर 1 A, B, C आणि D. याच्यामध्ये A मध्ये 5 आपल्याला MCQ आहेत, B मध्ये 4 जोड्या लावा आहेत, C मध्ये वेगळा शब्द ओळखा 4 आहेत आणि D मध्ये ट्रू ऑर फॉल्स असा आपल्याला एकूण 18 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नंबर 1 आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही. की बरेचसे विद्यार्थी काय करत असतात बघा, शेवटच्या 10, 15, 20 मिनिटांमध्ये आपल्याला कोणतर सांगेल, रिकाम जागा आपण अभ्यास करायलाच नको, कोणतर आपल्याला मागचं पुढचं सांगत असते. अशा प्रकारे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत 18 मार्कच्या ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्ही कोणावरही विसंबून राहायचं नाही. कारण तुम्हाला देखील हे माहिती नसेल की ज्याचं तुम्ही उत्तर विचारण्याचा प्रयत्न करताय त्याला येत असेल किंवा नाही. आणि या वेळेला सर्वच केंद्रांवरती CCTV, भरारी पथकं प्लस जे त्या ठिकाणी जे सुपरवायझर असणार आहेत त्यांचे जे मोबाईल्स आहेत त्या मोबाईल्समधून झूम मीटिंगद्वारे सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे एकाही मार्कची रिस्क आपल्याला घेता येणार नाही की कोणीतरी आपल्याला सांगेल. त्यामुळे जे आपले 14 टॉपिक आहेत त्या सर्वच्या सर्व 14 टॉपिकमधील तुम्हाला जे पुस्तकामध्ये जी एक्झरसाइज आहे एक्झरसाइजमधील सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तोंडपाठ करायचे. आणि जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका तुम्ही रेफर्स केले असतील तर तुम्हाला नक्की याचे जे उत्तर आहेत ते उत्तर तुम्हाला तोंडपाठ झाली देखील असतील. पहिल्यामध्ये तुम्हाला पहिला टॉपिक असेल, दुसरा टॉपिक असेल, तिसरा असेल, चौथा असेल, जो नर्सरी मॅनेजमेंट 6वा असेल, मशरूम असेल, या सर्वांमधील ज्या रिकाम जागा आहेत त्या तुम्हाला पाहून घ्यायच्या. कारण काही वेळेला ज्या ब्ल्यू प्रिंट्स आहेत किंवा आपण ठरवून जातो की याच टॉपिकमधून रिकाम जागा येऊ शकेल असं नाही. कारण प्रत्येक क्वेश्चन पेपरला प्रत्येक वर्षी क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला तो फटका बसलेला पाहायला मिळतो. ते झालं क्वेश्चन नंबर 1 मध्ये. आता क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7 आहे 10 मार्क्सला. क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व एनी 4 आउट ऑफ 7 आहे 12 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 4 आहे सॉल्व एनी 4 आउट ऑफ 6 हे आहे 16 मार्क्सला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये A आहे आणि B आहे. A ला 2 सब क्वेश्चन्स आहेत, B ला 2 सब क्वेश्चन्स आहेत आणि टोटल हा क्वेश्चन येतो 14 मार्क्सला. A जो आहे तो आहे 6 मार्क्सला, B जो आहे तो आहे 8 मार्क्सला. आता क्वेश्चन नंबर 1चं तर काम झालं. सर्वच्या सर्व जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तोंडपाठ करून ठेवा. नंतर कोणीही असं म्हणू नका की हे आम्हाला माहितीच नव्हतं. आता थेट आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 5 ह्याच्यामध्येच जाऊयात. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे A आणि B आहे थेट तुम्हाला हे माहिती आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो A आहे A साठी 2 सब क्वेश्चन्स आहेत, B साठी 2 सब क्वेश्चन्स आहेत आणि A आहे 6 मार्क्सला आणि B आहे 8 मार्क्सला. आणि आपल्या क्वेश्चन पेपर्समध्ये किंवा आपले जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकमध्ये असे 5च टॉपिक आहेत की ज्याचं जे वेटेज आहे ते वेटेज 6 पेक्षा जास्त आहे. आता खालील सर्व जे बाकीचे टॉपिक आहेत त्यामध्ये 6 मार्कचं वेटेज आहे, पण पूर्ण ज्या एकच प्रश्न 6 मार्कला जर विचारला
तर त्या टॉपिकमधून ऑब्जेक्टिव्ह विचारण्यासाठी किंवा 2 मार्क्सचे 3 मार्क्सचे क्वेश्चन विचारण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे क्वेश्चन नंबर ए आणि बी यामध्ये जे टॉपिक जे आहेत त्या टॉपिकमध्ये जो 6 मार्कला जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. कमर्शियल क्रॉप्स मधील एक आहे आणि जो दुसरा जो आहे तो आहे फार्म मॅनेजमेंट मध्ये. आणि जो बी मध्ये 8 मार्क्सचा जो प्रश्न आहे तो आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स. आणि जो दुसरा प्रश्न जो आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. आता म्हणजेच या ठिकाणी तुम्ही कोणताही एक क्वेश्चन घेतला तर या दुसऱ्या क्वेश्चनचं जे वेटेज आहे ते कट होणार आहे. यातला कुठलाही एक सॉल्व्ह केला तर दुसऱ्या टॉपिकचा 8 मार्क्सचं वेटेज हे कट होणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये जर 8 मार्क्सचा क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला जवार आणि कॉटन पाहायला मिळेल. जवार आणि कॉटन पाहायला मिळेल. आता आपण ज्या मागील ज्या 5 प्रश्नपत्रिका आहेत त्या 5 प्रश्नपत्रिकांचा देखील आपण अंदाज घेऊयात की नक्की त्या वर्षांमध्ये बोर्डाने विचारलंय नक्की काय. आता फक्त आपण ज्या फेब्रुवारी मार्च मध्ये ज्या पेपर होतात त्या 4 पेपरचं जे आपण विश्लेषण आहे ते करूया. ऑक्टोबर किंवा जे रिपीटचे जे पेपर आहेत त्या पेपर्समध्ये आपली जे परीक्षेची जी ब्ल्यू प्रिंट आहे किंवा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न चेंज झालेला पाहायला मिळेल. क्वेश्चन नंबर जर बी मध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जर आपण पाहायला गेलो तर 2025 मध्ये आपल्याला विचारलेला होता H4 कॉटन. 25 मध्ये आहे H4 कॉटन. त्याच्यानंतर 2024 मध्ये देखील H4 कॉटन. त्याच्यानंतर 2023 मध्ये देखील आपल्याला विचारला होता NHH44 कॉटन. आणि जेव्हा 2022 आला 2022 मध्ये CSH1 जवार. म्हणजे 23, 24, 25 सलग 3 वर्षांमध्ये कॉटन वरती प्रश्न आहे. आपण या वर्षी एक्सपेक्ट करतोय जवार वरती. आता जवार वरती आपण एक्सपेक्ट करतोय म्हणजेच फक्त CSH1 जवार करायचा का? तसं नाही. CSH1 2 3 4 5 या सर्व जे हे आहेत व्हरायटीज जे आहेत त्याचे फिमेल पॅरेंट अँड मेल पॅरेंट या सर्वांचे पाठ करायचे. इथं 2 मार्क्स तुम्हाला मिळाले. त्याच्यानंतर सीड रेट मेल आणि फिमेल पॅरेंटचा जो युनिट आहे त्याच्यासहित फॉर एक्झाम्पल 8 kg असेल 8 kg पर हेक्टर हा कोणाचा आहे हे देखील त्याच्या पुढे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच त्याचे 2 मार्क्स 4 मार्क्स कन्फर्म झाले. CSH1 जवारचे जे लेआउट आहे ती लेआउट वेल लेबल्ड त्याला जे बरोबर आहे ते नावं देऊन त्यांच्यामध्ये जे सोईंगचा रेशो जो आहे कोणत्या ओळी किती रेशोमध्ये तुम्ही पेरणी करणार आहात ते देखील त्याच्या खाली लिहा. त्याला योग्य प्रकारे नावं द्या. ही जी डायग्राम आहे ती डायग्राम एवढी चांगली दिसली पाहिजे की जे पेपर चेक करणार आहेत ते त्या डायग्रामच्या प्रेमात पडले पाहिजेत. त्याच्यानंतर याच्यामधून येतो शॉर्ट नोट ऑन रोगिंग. रोगिंग वरती तुम्हाला शॉर्ट नोट करायला लिहायचे आहे. म्हणजे 2 मार्क्सला 2 मार्क्सला आहे म्हटलं निदान 3-4 पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स वगैरे कोणते प्लांट्स तुम्ही रिमूव्ह करणार आहात कशासाठी करणार आहात हे तुम्हाला सर्व तुमच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. जर या टॉपिकमध्ये जर पाहायला नाही मिळालं तर पहिल्या टॉपिकमध्ये मिळणार नाही. चौथ्या टॉपिक CSH1 जवार किंवा कॉटन मध्ये देखील हे रोगिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हे तुम्ही कन्फर्म पाठ करून ठेवा. यावर्षी आपल्याला एक्सपेक्ट आहे जवार वरती क्वेश्चन येणं 8 मार्क्सला. आता हे आपण पाहूयाच नक्की सोमवारी काय झालेलं आहे. तसेच ट्रॅडिशनल क्रॉप्स मध्ये आपल्याला जे व्हीट आहे ग्राम आहे पॅडे आहे ग्राउंडनट आहे आणि सोयाबीन. आता ट्रॅडिशनल क्रॉप्स वरती आपल्याला प्रश्न जे आहेत
2025 मध्ये 2025 मध्ये आपल्याला विचारलेला होता व्हीट क्रॉप वरती. 2024 मध्ये आहे सोयाबीन. 2023 मध्ये आहे सोयाबीन. त्याच्यानंतर 2022 मध्ये आपल्याला विचारलेला आहे ग्राम. ओके, म्हणजे बघा सोयाबीन इथं 2 वेळा रिपीट झालेला आहे. आता 2025 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये देखील याच्यातून एक प्रश्न येतोय. तो नक्की कोणता होता तो देखील बघू. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये 25 मध्ये सोयाबीन होता. ओके, 2024 मध्ये याच्यामध्ये ग्राम होता. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2023 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता व्हीट. आणि 2022 मध्ये कदाचित याच्यामधून प्रश्न आहे, ग्राउंडनट आहे. म्हणजेच बघा, जर तुम्ही ट्रॅडिशनल क्रॉप हा जर क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही सॉल्व्ह करणार असाल तर तुम्हाला 8व्या क्वेश्चन मध्ये आणि 3ऱ्या क्वेश्चन मध्ये याच्यावरून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. यामध्ये 2025 मध्ये व्हीट रिपीट झालेला आहे. पुढे सर्व जे आहेत सोयाबीन, ग्राम, व्हीट, ग्राउंडनट. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 5 मध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये जर का क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये याच्यातून कोणता तरी एक क्वेश्चन हा येणार आहे. 3 सब क्वेश्चन्स त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावे लागणार. ओके, चला क्वेश्चन नंबर 5A याचा आपण विचार करूया. हे कोणाला महत्वासाठी तुम्हाला माहितीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना बरं पडेल. क्वेश्चन नंबर 5A मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. आता हा एचा विचार. आता 2025, 24, 23, 22 2025, 24, 23, 22. ओके, 2025 मध्ये जेव्हा कमर्शियल क्रॉप्स या टॉपिकचा आपण विचार करूया. यामध्ये विचारलेला होता बनाना. 2024 मँगो. 2023 याच्यामध्ये संत्रा. आणि 2022 याच्यामध्ये मँगो. आता याच्यामध्ये शिल्लक जे राहिलेले आहेत ते टोटल क्रॉप मध्ये एक क्रॉप राहिलेला आहे शुगर केन. ओके, 1 2 3 4 4च क्रॉप आहेत. एक क्रॉप राहिलेला आहे शुगर केन. जर हे 6 मार्कला जर विचारलं तर आपल्याला क्वेश्चन नंबर या टॉपिक मधून जो येणार आहे तो येणार आहे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये एक क्वेश्चन येणार आहे. तो देखील आपल्याला सॉल्व्ह करणं आवश्यक असणार आहे. शुगर केन जर विचारलं तर 3ऱ्या आणि 2ऱ्या क्वेश्चन मध्ये दुसरा जो क्वेश्चन येणार आहे ते या 4 क्रॉपचं जे आहे ते इम्पॉर्टन्स किंवा यूज हे विचारणार आहेत. या सर्व क्रॉपचे जे आहेत इम्पॉर्टन्स किंवा यूज हे तुम्हाला पाठच करायचा. त्याच्यानंतर बनानावरून एक क्वेश्चन येतो डिसकरिंग. शुगर केन वरून एक क्वेश्चन येतो अर्थिंग अप. शॉर्ट नोट ऑन अर्थिंग अप हे तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये आतापर्यंत कधीच जागेवरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला नाही. तसेच क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे युजेस आहेत ते सर्व क्रॉपचे युजेस तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर जे शुगर केन मधले जे इंटर कल्टिवेशन जे प्रॅक्टिसेस आहेत ते तुम्हाला इंग्लिश करण्यासाठी आणि अर्थिंग अप वरती शॉर्ट नोट लिहिण्यासाठी एक क्वेश्चन आला होता 2025 मध्ये. त्यानंतर जे डिसकरिंग आपण सांगितलेलंच आहे 2024 मध्ये हा प्रश्न आलेलाच होता. त्याच्यानंतर 2024 मध्ये 3 मार्कला जो प्रश्न आहे त्यामध्ये मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन. मॅच्युरिटी सायन्स
ऑफ शुगर केन. म्हणजेच बघा मॅच्युरिटी सायन्स पण शुगर केनच्या एक तुम्ही करून ठेवा आणि बनानाच्या पण करून ठेवा, हे महत्वाचं आहे. 2022 मध्ये काय प्रश्न होता याच्यामधून, जे इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा, इथं आपण सांगितलंय सर्व क्रॉपचे इम्पॉर्टन्स किंवा यूज, तुम्हाला यूज पाठ करून ठेवायचे. अजून 3 मार्क्सला आला होता मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन. 2023चा विचार करूया आपण. 2023 मध्ये जे प्रश्न आहे, प्रश्न आला होता मॅच्युरिटी सायन्स ऑफ बनाना. म्हणजेच तुम्हाला आता काय सांगितलं, शुगर केन आणि बनाना या दोघांच्या मॅच्युरिटी सायन्स तुम्ही पाठ करून ठेवा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये या टॉपिक मधून 2022 मध्ये जो प्रश्न होता तो होता रटून मॅनेजमेंट. रटून मॅनेजमेंट इन शुगर केन. म्हणजेच जे इंटर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत शुगर केनचे, ते तुम्हाला कोणते आहेत आणि त्यांच्यावरती शॉर्ट नोट ह्या लिहिता आल्या पाहिजेत. क्वेश्चन जर 2 मार्क्सला असेल तर तुम्हाला 4 लिहिता आल्या पाहिजेत, 3 मार्क्सला असेल तर तुम्हाला 6 लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजेच ज्या 3 मार्क्सला जर क्वेश्चन येणार असेल तर मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळेच या सर्व वर्षांमध्ये 6 मार्कला याच्यावरून प्रश्न विचारलेला नसावा, कारण शुगर केनचे जे इंटर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जे आहेत, अर्धिंगप असेल, मॅच्युरिटी सायन्स असतील, रटून मॅनेजमेंट असतील, हे त्यांना क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारता येतील. ओके, आता आपण विचार करूया फार्म मॅनेजमेंट. तुम्हाला आता हे कन्फर्म करून ठेवायचं आहे की या टॉपिक मधील कोणता एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि या 2 टॉपिक मध्ये कोणता एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्टली पहिल्यांदा आपण पाहूयात 2025 मध्ये. 2025 मध्ये कोणता प्रश्न हा विचारलेला होता. पहिल्यांदा 2025चा विचार करता आपल्याला फार्म मॅनेजमेंट मध्ये डिफाईन फार्म मॅनेजर अँड गिव्ह क्वालिटीज. डिफाईन फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज हा होता 25 ला. त्याच्यानंतर 2024 मध्ये आपल्याला विचारलेला होता फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स. सेम क्वेश्चन्स आहे 2024 ला. 2023 मध्ये फार्म मॅनेजमेंट डेफिनेशन तर मस्ट आहे फार्म मॅनेजमेंटची, अँड विचारलेलं होतं ऑब्जेक्टिव्ह. आणि 22 मध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स. फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स म्हणजे बघा या टॉपिक मध्ये असे किती पॉइंट आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. म्हणजेच हेच प्रश्न कायम रिपीट करावे लागत असतील तर या टॉपिक मध्ये आपल्याला जास्त जे पॉइंट आहेत ते पॉइंट नाहीतच असं म्हणावं लागेल. त्यामुळे आपण या टॉपिक मध्ये नक्की 6 मार्कला काय विचारलं जाऊ शकतं याच्या व्यतिरिक्त हे देखील आपण पाहूयात. फर्स्टली फार्म मॅनेजमेंट मध्ये डेफिनेशन कोणाची, फार्म मॅनेजमेंट याची डेफिनेशन तुम्हाला आलीच पाहिजे. त्याचप्रमाणे फार्म मॅनेजर महत्वाचं म्हणजे बघा फार्म मॅनेजमेंट किंवा फार्म मॅनेजर याच्यावरती प्रश्न तुम्हाला एक्सपेक्ट आहे. आता मॅनेजर वरती आपल्याला डेफिनेशन साठी 2025 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला, 24 मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि 22 मध्ये पण विचारला. म्हणजेच 3 वर्षामध्ये फार्म मॅनेजर्स आणि त्याचे फंक्शन्स याच्यावरती प्रश्न हा विचारलेला आहे. 6 मार्क मध्ये याचं जे डिवायडेशन आहे ते 2 मार्क्सला तुम्हाला डेफिनेशन आहे आणि 4 मार्कला फंक्शन्स आहेत. हे चेंज देखील होऊ शकतं. म्हणजेच पहा फार्म मॅनेजमेंट याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह
ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पाठ करून घ्या. आस्पेक्ट्स देखील तुम्ही याच्यामध्ये पाठ करून घ्यायचे आहेत, कारण या टॉपिक मधून एक प्रश्न 3 मार्कला देखील आहे. त्यामध्ये आस्पेक्ट्स येऊ शकतात. पहिल्यांदा मी महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथं लिहितो आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आलं होतं हे चेक करू. आस्पेक्ट झाल्यानंतर फार्म मॅनेजर, त्याचे फंक्शन्स, त्याच्यानंतर क्वालिटीज तुम्हाला 6 मार्कच्या मध्ये येणार नाही, कदाचित 3 मार्क्स मध्ये येऊ शकतो कधीतरी. त्यानंतर फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग फार्म फॅक्टर्स. 1 ऑक्टोबरचा पेपर होता, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता रिपीटचा असलेला. मात्र त्याच्या जे मार्च किंवा फेब्रुवारीचे जे रेग्युलरचे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये या 2 पॉईंट शिवाय कुठलाही प्रश्न चेंज झालेला नाही. त्यामुळे हे जे 2 आहेत ते तरी कन्फर्म तुम्हाला आज पाठ करून ठेवायचे. त्यानंतर जे आपल्याला पाहायला मिळाले फेन्सिंग किंवा फार्म प्लॅनिंग, याच्यावरती कधी प्रश्न आलेला नाही आतापर्यंत. फार्म प्लॅनिंग, फेन्सिंग याच्यावरती आतापर्यंत कधीही आलेलं नाही. ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन हे तुम्हाला एकदा पाहून ठेवा, कारण यावर्षी जर जे क्वेश्चन पेपर सेटर जे आहेत त्यांच्या मनामध्ये आलं तर जरा वेगळं टाकूया, कायम हेच आहे. अशा वेळेला 3 मार्क्सला तर हे ऑब्जेक्टिव्ह किंवा फेन्सिंग फार्म प्लॅनिंग वरती तुम्हाला शॉर्ट नोट ही येऊ शकते. त्यानंतर जे फार्म रेकॉर्ड्स आहेत, फार्म रेकॉर्ड्स आपल्या टॉपिकमध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये आहेत 3 रेकॉर्ड्स. ओके, 3 रेकॉर्ड्स मध्ये जे 7-12 आहे, 6D आहे आणि 8A, म्हणजे 3च आहेत म्हटल्यानंतर 3 मार्क्सला येऊ शकते. याचे तुम्हाला एखाद दुसरं 2 वाक्य, याचे 2 वाक्य, त्याचे 2 वाक्य ही लिहिता आली पाहिजे, जेणेकरून जो पेपर चेक करणारा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला देखील ते तपासण्यासाठी बरोबर जाईल. ओके, 1 वर्ष असं होतं, प्रश्न आला होता नॉन रिकरिंग इनपुट्स इनलिस्ट करण्यासाठी. तसेच रिकरिंग सुद्धा तुम्ही पाहून ठेवा, म्हणजे फक्त इनलिस्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रश्न येतात. आता आपण पाहूयात की नक्की 2025ला काय होतं. फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज, फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज याच्यासाठी तुम्हाला वेगळा पेपर खडू वापरतो. 25 फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज. 24 पाहूयात. 24 फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स. 23 फार्म मॅनेजमेंट अँड ऑब्जेक्टिव्स. 2022 फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स. हे झाले क्वेश्चन नंबर 5 मधील क्वेश्चन्स. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रश्न येणार आहे, याच्यामधून एक येणार आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 मार्क्स 3 मार्क्ससाठी, आणि साधारणपणे 2 ऑब्जेक्टिव्ह हे येत असतात. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलेलं होतं. 2025 मध्ये विचारलं फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज. हा तर पॉईंट इथं संपला. त्याच्या विरुद्ध विचारलेलं होतं फंक्शन्स. फार्म मॅनेजर अँड क्वालिटीज 6 मार्कला 1 आणि फंक्शन्स 3 मार्कला 1. 6 आणि 3 9 मार्क्सचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काम झालंय. आणि 2 होते ऑब्जेक्टिव्ह, संपले. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण काय होतं बघा. ऑब्जेक्टिव्ह मध्ये देखील फार्म मॅनेजर वरती ट्रॅक्टर ड्रायव्हर इज स्किल्ड लेबर, ट्रू ऑर फॉल्स, हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं चुकलंय. ओके, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह हे चुकले नाही पाहिजेत. मागील वर्षी
असे आपल्याकडे 4-5 विद्यार्थी होते की ज्यांनी 2 ऑब्जेक्टिव्ह चुकवलेत आणि 98 मार्क्सवरती ते राहिले. कारण 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारा आपला विषय आहे आणि तुम्ही मरेपर्यंत गर्वाने तर म्हणू शकताय बाकीचे फिजिक्स केमिस्ट्रीला मला 50 आहेत 55 आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवणार नाही कधी. पण तुम्हाला एक गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट राहील, मला ॲग्रिकल्चरला 100 पैकी 100 मार्क्स होते आणि ते तुम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही मराठीचे मार्क्स विसराल, इंग्रजीचे विसरून जाल, फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स कोणताही विषय तुमचा असू द्या तुम्ही विसरून जाणार आहे तुम्हाला मार्क्स किती होते. पण एकाच विषयाला मला 100 होते मार्क्स, 100 पैकी 100 मार्क्स होते हे तुम्ही छाती फुगवून तुम्ही सांगू शकता की मला तेवढे मार्क्स होते. आणि ते तुम्हाला करायचं आहे 23 तारखेला. आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला पेपर कसा गेला होता. आणि सोमवार देखील सांगायचा. 2024 अस्पेक्ट्स 3 मार्क्सला. 2023 अस्पेक्ट्स. 2022 नॉन रिकरिंग इनपुट डिव्हाइसेस इन लिस्ट करायचे होते. 3 मार्क्सला नुसते 6 लिहायचे होते नॉन रिकरिंग. एवढा साधा सोपा पेपर हा पाठवलेला होता आपल्या पेपर सेटर लोकांनी आणि आपण देखील त्यांच्या या पेपरसाठी चांगले मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. आता या व्हिडिओमध्ये आता जे सर्व आपण बोललो आहोत त्या आपण सर्व व्हिडिओमध्ये चर्चा केली. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असेल, क्वेश्चन नंबर 1 मध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला एक्सरसाइज मधले करायचे आहेत. प्रामुख्याने ट्रू फॉल्स अँड फाइंड वन वर्ड आउट हे कन्फर्म करा, यामध्येच तुमचे मार्क्स जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए मध्ये तुम्हाला प्रश्न येतो कमर्शियल क्रॉप्स मधून 6 मार्कला आणि दुसरा प्रश्न येतो फार्म मॅनेजमेंट मध्ये. आणि बी मध्ये आपल्याला प्रश्न येतो ट्रॅडिशनल क्रॉप्स अँड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. आणि आतापर्यंत कोणत्या वर्षी कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण चर्चा ही केलेली आहे. त्यामुळे फायनल मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर मला असं वाटतं CSH जवारवरती हा प्रश्न यावर्षी मी एक्सपेक्ट करतो. पण तुम्ही ती रिस्क न घेता दोन्हीही कॉटन आणि जवार दोन्हीही करा. CSH 1 2 3 4 5 यांच्यापैकी कोणताही येऊ शकेल. 1च येणार आहे असं नाही, 1 येऊ शकतो, 4 येऊ शकतो. त्यानंतर हे झालं 8 मार्क्ससाठी. 6 मार्क्ससाठी फार्म मॅनेजमेंट आत्ता सांगितल्याप्रमाणे अस्पेक्ट्स, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ज, डेफिनेशन, फार्म मॅनेजर डेफिनेशन, क्वालिटीज, फंक्शन्स हे सर्व तुम्हाला करायचं आहे. कारण ते 3 मार्क्ससाठी देखील येणार आहे. म्हणजे ते 6 मार्क्स, ऑब्जेक्टिव्हचे 18 मार्क्स. म्हणजेच इथं तुमचे मार्क्स झाले 14, 8 आणि 6 14 आणि 14 आणि 18 32. ओके बघा 32 मार्क्स. 32 मार्क्सचे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हे 2 प्रश्न तुम्हाला देऊन जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर राहतात जे प्रश्न की ज्या प्रश्नांमध्ये बरेचसे मार्क्स तुमचे जाऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना हे ऑब्जेक्टिव्ह आणि क्वेश्चन नंबर 5 तर चांगल्या प्रकारे लिहितात. पण प्रॉब्लेम होतोय क्वेश्चन नंबर 2. आता सर्व जे क्वेश्चन्स आता याच ठिकाणी सांगितले जातील ते तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो 2 मार्क्सला 1 येतोय कायमच. तुम्हाला 10 मार्क्ससाठी हा प्रश्न सोडवायचे आहेत.
5च प्रश्न सोडवायचे आहेत आउट ऑफ 7. ओके, 7 पैकी 5 तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन सोडवायचे आहेत यामध्ये, बरोबर का? काय चुकलेलं आहे? बरोबर आहे. आता पहा, टॉपिक नंबर फर्स्ट मधून ब्ल्यूप्रिंट नुसार किंवा आपल्याला आतापर्यंत जी माहिती आहे त्यानुसार यामधून प्रश्न आलेला नाही. आता तो आला आहे किंवा नाही आपण एकदा चेक करूया आणि याच्यावरती आपण फायनल वर्डिंग वरती येऊ आपल्या. आता 2025चा विचार पहिल्यांदा करू. 2025चा विचार करता क्वेश्चन नंबर 2 यामध्ये पहिल्या टॉपिक मधून क्वेश्चन नाही. 2024 मध्ये यामधून क्वेश्चन नाही. 2023 मध्ये या टॉपिक मधून क्वेश्चन नाही. त्याच्यानंतर 2022 मध्ये या टॉपिक मधून क्वेश्चन हा नाही. पहिल्या टॉपिक मधून या क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नाही आणि हे आपल्याला एक्सपेक्ट आहे 2026च्या सुद्धा या वर्षीच्या पेपरमध्ये. आता क्वेश्चन नाही म्हणून जे सर्व जे क्रॉप आहेत त्याच्यामध्ये पॅडे असेल, व्हीट असेल, ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल, ग्राम असेल, या सर्वांचे युजेस तुम्ही पाठ करून ठेवा. काय करा? युजेस. ओके, आता जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन येतो टॉपिक नंबर 2 मधून. टॉपिक नंबर 2 मधून आतापर्यंत आपल्याला विचारलेला आहे युजेस ऑफ मँगो. टॉपिक नंबर 2 मधून 25 ला होता यूज ऑफ मँगो. 24 ला होता डिसकरिंग. डिसकरिंग इन बनाना आहे, हे तुम्हाला माहितीच असेल, ते लिहिण्याची मला आवश्यकता वाटत नाही. त्याच्यानंतर मॅच्युरिटी सायन्स बनाना 2023 ला होता आणि 2022 ला आपल्याला याच्यामधून प्रश्न होता जो इम्पॉर्टन्स ऑफ संत्रा. दोन मार्क्सला हे प्रश्न होते. सेम ॲज इट इज हेच प्रश्न पाठ करा. यूज ऑफ मँगो, संत्रा, त्याच्यानंतर शुगर केन, बनाना, या सर्वांची युजेस पाठ करून ठेवा. डिसकरिंग इन बनाना, मॅच्युअर्ड सायन्स ऑफ बनाना, हे प्रश्न याच्यामधून आहेत दुसऱ्या टॉपिक मधून. अजून याच टॉपिक मधून 3 मार्क्सला सुद्धा एक प्रश्न आहे, तो देखील आत्ताच तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला इनलिस्ट इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस इनलिस्ट करा आणि शॉर्ट नोट ऑन अर्थिंग अप. आता अर्थिंग अपच फक्त येऊ शकतं का? टगरनी पण येऊ शकते. ओके, त्याच्यानंतर 24 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये याच्यामध्ये होतं मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन. 23 ला जे आहे 23 ला आपल्याला विचारलेला प्रश्न होता रटून मॅनेज आहे शुगर केन, म्हणजे 3 मार्क्सला, म्हणजे 6 पॉईंट तुम्हाला लिहिणं आवश्यक होतं. आणि 22 मध्ये मॅच्युरिटी सायन्स ऑफ शुगर केन. राहिलेच किती पॉईंट यामध्ये राहिलेच किती पॉईंट बघा, इथं सगळे आलेले आहेत. त्याचप्रमाणे हे जे 4 क्रॉप आहेत त्या 4 क्रॉपचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, सॉइल अँड क्लायमेट, त्यानंतर त्यांचा जे स्पेशल कोणतं तरी प्रॅक्टिस जर त्या एखाद्या क्रॉपचा असेल त्यामध्ये प्लांटिंग डिस्टन्स, यील्ड अँड युजेस. जर तुम्ही या टॉपिक मधून जर 6 मार्कला क्वेश्चन अटेम्प्ट करणार असाल तर तुम्हाला 4 सब क्वेश्चन्स किंवा 6 सब क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये बॉटॅनिकल नेम, फॅमिली, सॉइल, क्लायमेट, प्रोपॅगेशन, प्लांटिंग डिस्टन्स, व्हरायटीज, हार्वेस्टिंग, यील्ड
आणि युजेस हे सर्व येणार आहे. बाकी काही करत बसू नका, अजिबात गरज नाही. आणि एवढं थोडक्या वेळामध्ये जरी तिकडं हात सुद्धा घालत बसू नका, एवढं पुरेसं आहे. दुसऱ्या टॉपिकमधून टॉपिक नंबर 3 आता आपण क्वेश्चन वाईज न जाता टॉपिक वाईज जाऊ. हा आहे टॉपिक 2. टॉपिक नंबर 3 तिसरा जो आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, याचं जे वेटेज आहे 4 आणि 8 आहे. म्हणजेच इझिली क्वेश्चन नंबर 4 मधून या टॉपिक मधून एक प्रश्न कंपल्सरी येईल आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये या टॉपिक मधून एक प्रश्न कंपल्सरी येईल आणि 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता ते 2 ऑब्जेक्टिव्ह कोणते विचारले जाऊ शकतात हे सांगता येणार नाही, पण मोस्टली जे रिकाम्या जागा या विचारल्या जाऊ शकतात याच्यावरून. आणि फाइंड वन वर्ड आउट हे देखील याच्यामधून मोस्टली विचारलं गेलेलं आहे आणि हे आता आपण चेक केलेलं आहे. मात्र सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह कायमच तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. आता आपण वळूयात क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 दरवर्षी मागच्या 4 वर्षांमध्ये कुठला विचारला गेलेला होता. सर्वात फेमस किंवा सर्वात आवडीचा प्रश्न याच्यामध्ये जो आहे तो आहे टिपिकल फ्लावरची डायग्राम 2 मार्क्सला सर्वच्या सर्व पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके, 1 मार्कला तुम्हाला डायग्राम व्यवस्थित काढायचे आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये जे तुम्ही त्याला नावं दिलेली आहेत त्याला तुम्हाला याला असणार आहेत. त्यानंतर खूप आवडीचा प्रश्न, पेपर सेटर करणाऱ्यांचा खूप आवडीचा प्रश्न, डिफाइन पार्थेनोजेनेसिस अँड राईट इट्स कॉजेस. हा सर्व वर्षांचा आवडीचा